सीसीआयने कापूस खरेदीचा विक्रम केलाय। खुल्या बाजाराच्या तुलनेत सीसीआयने क्विंटल मागे सुमारे 1000 रुपये अधिकचा दर दिल्यानं तब्बल 10 लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली। ही आतापर्यंतची सर्वाधिक खरेदी मानली जाते। जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सीसीआय केंद्रांवर शेतकऱ्यांच्या रांगा पाहायला मिळाल्या। मात्र दुसऱ्या आठवड्यापासून खुल्या बाजारात दर वाढल्यानं सीसीआय केंद्रांवर सध्या शुकशुकाट पाहायला मिळतोय। जळगाव तसंच धरणगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाहणी केली। 2 दिवसांपूर्वीच वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। धरणगाव तसंच जळगाव तालुक्यात काही गावांमध्ये गहू, ज्वारी, मका ही पिकं अक्षरशः जमीनदोस्त झाली आहेत। याच पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांची भेट घेत त्यांना धीर दिला। बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। पंचनामे या ठिकाणी सुरू केलेले धरणगाव तालुक्यामध्ये असेल, जळगाव ग्रामीणमध्ये असेल, केळी, मका, गहू याचं नुकसान झालंय आणि पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहे। लवकरात लवकर शेतकऱ्यांना कशी मदत मिळेल याच्याकरता आमचा प्रयत्न राहणार आहे। साधारण किती नुकसान झालं भाऊ जिल्ह्यात आपल्या? जवळपास 3000 आहे हेक्टर जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये आमचा प्राथमिक अंदाज आहे। गहू, मका, केळी, हरभरा जिल्ह्यामध्ये जवळपास 6-7 हजाराच्या वर। संत तुकोबारायांची संतभूमी असलेला भामचंद्रगड वाचवण्याकरता आता संतभूमी संरक्षण संघर्ष समिती आक्रमक झाली आहे। राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात वारकऱ्यांचा मेळावा घेण्यात येणार आहे। यानंतर येत्या 10 मार्चला भामचंद्रगड आणि परिसरात सुरू असलेलं अवैध उत्खनन थांबवण्याच्या मागणीकरता लाखो वारकऱ्यांना मुंबईत येण्याचं आवाहन संतभूमी संरक्षण संघर्ष समितीकडनं वारकऱ्यांना करण्यात येत आहे। काल बुलढाणा जिल्ह्यातल्या अनेक भागात वारकऱ्यांच्या सभा पार पडल्या। यानं 10 मार्चला भामचंद्रगड ही संत तुकोबारायांची भूमी वाचवण्याकरता आंदोलनात मुंबईत येण्याचं आवाहन अनेक ज्येष्ठ कीर्तनकार आणि महाराजांनी वारकऱ्यांना केलं। यामुळे आता आगामी काळात भामचंद्रगड आणि परिसरात सुरू असलेला अवैध उत्खननाचा मुद्दा गाजण्याची चिन्ह आहे। राज्य सरकारने अधिसूचना काढून या डोंगराला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केल्यानंतरही त्याची तोडफोड चालू आहे। म्हणून हे तोडफोड बंद व्हावी यासाठी 10 मार्च रोजी आझाद मैदान मुंबई येथे गाथा पारायणाच्या रूपानं हे आंदोलन ठेवलेलं आहे। महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड झोनमध्ये नक्षलविरोधी कारवाईला मोठे यश मिळालंय। गोंदिया जिल्ह्यातल्या मुरकुटडोह भागातील टाकेझरी बेवारटोला डॅम जंगल परिसरातून नक्षलवाद्यांनी लपवलेला शस्त्रसाठा आणि स्फोटक साहित्य गोंदिया पोलिसांनी जप्त केलंय। आत्मसमर्पित नक्षलवाद्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे राबवलेल्या या मोहिमेत AK-47 SLR सह अनेक घातक शस्त्र सापडली। गेल्या काही दिवसात एकूण 14 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यावर ही मोठी कारवाई झाल्यानं नक्षल चळवळीला हा मोठा धक्का मानला जातो। आदिवासी समाजाचं श्रद्धास्थान असलेल्या गोंदिया जिल्ह्यातल्या